नमस्कार मित्रांनो, मी विवेक आणि तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल सांगली टू एव्हरीवेअर, सांगलीपासून कुठे पण. या चॅनलमध्ये एकच ध्येय आहे, आपण सांगलीत राहतो, पण फिरायचं आहे संपूर्ण भारतभर. आणि सांगलीपासून कुठं कुठल्याही शहरात कसं जायचं, कोणती ट्रेन पकडायची, किती वेळ लागतो, खर्च किती येतो, कुठं उतरायचं, काय काळजी घ्यायची, रेल्वेमध्ये जेवण कसं मागवायचं, हे सगळं काही मी स्वतःच्या अनुभवातून तुम्हाला दाखवणार आहे. आज आपण सांगलीतून दिल्ली प्रवास करतोय. आपण सांगलीतून पुणे, मनमाड, भुसावळ, भोपाळ आणि झाशी, आग्रा, लास्टला आपला स्टॉप आहे दिल्ली निजामुद्दीन. असा आपला हा प्रवास राहणार आहे. प्रवास म्हणलं की धावपळ ही आलीच. पप्पा आमचे कुलूप लावायला लागलेले आहेत. टॅक्सी दारात येऊन उभे आहे. वंश बॅग घेऊन उभा आहे. कुलूप लावून झालेला आहे. आम्ही टॅक्सीमध्ये बसलेलो आहे आणि रात्रीचे 2 वाजून 2 मिनिटे झालेले आहेत. आत्ता आमची गाडी निघाली आणि आम्ही पोहोचलोय सांगली रेल्वे स्टेशनजवळ आणि स्टेशन एकदम सामसूम आहे. क्वचितच माणसं दिसत आहेत स्टेशनवर. ते पण झोपलेले माणसं दिसत आहेत. बॅगा आम्ही खाली गाडीतून उतरवलेल्या आहेत. आमच्या 4-5 बॅगा आहेत. सॅक 2 आहेत. तर आता मी आहे प्लॅटफॉर्मवर. प्लॅटफॉर्मवर आमची यशवंतपूर चंदीगड संपर्क क्रांती एक्सप्रेस जी 22,685 रेल्वे ही आमची येणार आहे. प्लॅटफॉर्म एकदम शांत आहे. लोकं अजिबात ह्या प्लॅटफॉर्मवर कुणीही लोकं दिसत नाहीत. पण जायचं एक्साइटमेंट एवढं आहे की आम्हाला बाकीच्यांचं काही घेणं-देणं नाही. तर आम्ही इथं बसलोय. हे आमचे लगेजेस आहेत आणि ह्या बॅगा सगळ्या आम्ही अस्तव्यस्त करून बसलेलो आहे. थकलोय. वंश आणि पप्पा एका समोरच्या साईडला इन्क्वायरी करायला गेलेले आहेत, की आमचा जो S3 नंबरची बोगी कुठल्या प्लॅटफॉर्मवर येते. आता बघा 2 वाजून 22 मिनिटं झालेत तरी अजून आमची ट्रेन आलेली नाही आणि वंश आणि पप्पा तिकडून समोरून चालत येतात. ते S3 बोगी कुठे लागेल हे शोधून आलेले आहेत. तर बघू आपण विचारू त्यांना काय आपली बोगी कुठं लागते. तोपर्यंत समोरून एका ट्रेनचा आवाज येऊ लागला, की आमचीही घाबरट आली, की हे आमचीच नक्की ट्रेन आहे का एवढ्या लवकर कशी काय आली? पण जशी-जशी ट्रेन ही जवळ येऊ लागली, तसं आम्ही इन्क्वायरी करून बघितलं, तर ती ट्रेन आमची नसून ती म्हैसूरहून राजस्थानला जाणारी ट्रेन आहे. ती पण आमच्या ट्रेनच्या 5 मिनिटं ते 10 मिनिटं हे वीकली ट्रेन आहे, जी आठवड्यातून एकदा दोनदा असते आणि ती लकीली आमच्या ट्रेनच्या आधी आली. चुकून आम्ही ह्या गाडीत बसलो असतो, तर आम्ही दिल्लीला जाण्याच्या ऐवजी राजस्थानला गेलो असतो. मजेचा भाग विसरा आणि ही आली ती म्हैसूर ट्रेन, जी ती म्हैसूरहून जी राजस्थान साईडला चाललेली आहे. तर तुम्हाला आमच्या या ट्रेनची माहिती थोडीशी देतो. ही आहे यशवंतपूर चंदीगड संपर्क क्रांती एक्सप्रेस 2268 या ट्रेनचा नंबर आहे. ही लगभग 32 तास घेते ही दिल्ली निजामुद्दीनपर्यंत जाण्यासाठी. सांगलीतून दिल्ली निजामुद्दीन 32 तास घेते आणि सांगलीमध्ये ते 3 वाजून साधारणतः 15 मिनिटं असते, पण आज लेट आहे. 3 वाजून 27 मिनिटाला यायला लागलेले आहे आणि दिल्लीपासून निजामुद्दीनला पोहोचायला हे 11 दुसऱ्या दिवशी एक दिवस पूर्ण होऊन 11 वाजून 33 मिनिटांनी सकाळी पोहोचते. याचं तिकीट आहे जनरल स्लीपरचं ₹910 एका माणसाचं. आम्ही चौघंजण आहे. तर चौघंजण आम्हाला इंटू चौघं करा, गुणिले 14 करा. तुम्हाला चौघंजणांचा किती खर्च आला तो कळेल. आणि समोरच मला ट्रेन दिसायला लागलेली आहे. ही ट्रेन आली आहे आमची ट्रेन. आता आमचं लगेज आम्ही शिफ्ट करतो. आता मी काय व्हिडिओ करत बसत नाही. गाडीमध्ये पटकन जाऊन बसतो आणि जागा पकडतो. जागा काय कन्फर्म तिकीट आहे आमचं, त्यामुळं काय जागा पकडायची काही गरज नाही. तरीही लवकर जाऊन आपल्या जागेवर बसलेलं बरं असतंय. तर ही ट्रेन जशी थांबेल तसं पटकन जागा पकडून आम्ही प्रवास चालू करणार. आणि मी आता ट्रेनच्या आतमध्ये मी आणि वंश आमचं अप्परचं रिझर्वेशन असल्यामुळे मला अप्परची सीट मिळाली आणि वंश मम्मीही खाली बसलेले आहे. वंश बाबा पण इथं मोबाईल बघत बसले आहेत. दोघंजण निवांत बसले आहेत. साधारणतः 9:30 वाजलेले आहेत. आम्ही पुण्याला जायची वाट बघतोय, कधी पुन्हा येते. आणि हे बघा समोर हा पुण्याचा सुरुवातीचा नजारा.
हळूहळू पुणे चालू होते. एक एक ब्रिज हळूहळू चालू होते आणि सिटीमध्ये आम्ही एंटर करत आहोत. हळूहळू बिल्डिंग्स पण दिसायला चालू होतील पुण्याच्या. आणि ही डाव्या साईडचा नजारा पुण्याकडून दिशेने बघितलं तर ही डाव्या साईडला अशा ह्या बिल्डिंग, नवीन नवीन बिल्डिंगी होत आहेत. काही जुन्या बिल्डिंगी पण आहेत आणि पुण्यामध्ये अजून थोडीशी हिरवळ अजून बाकी आहे. And we'll grow in number, fueled by them to see the horizon. आत्ता जे तुम्हाला समोर जे लॉन दिसतंय, जे हिरवं गवत दिसतंय, या ठिकाणी पुण्याचं गोल्फ कोर्स आहे. या ठिकाणी सगळे गोल्फ खेळतात आणि हा श्रीमंतांचा खेळ आहे. या ठिकाणी खेळतात. कोणी कोणी लांबून दिसतंय, ज्या बॅगा घेऊन ढकलत ढकलत पुढे चाललेले आहेत. आणि आम्ही आत्ता आलेलो आहे पुणे स्टेशनच्या बरोबर मागे. बरोबर वंश हाय करतोय, सगळ्यांना हॅलो बोलतोय. आणि हे आम्ही स्टेशनच्या आत एंट्री मारण्यासाठी सिग्नलची वाट बघत आहोत. सिग्नल अजून गाडीला मिळाला नाही. तर आता समोर आहे पुणे जंक्शन. तुम्ही बघू शकताय पुणे जंक्शनमध्ये आम्ही एंटर केलेलं आहे. लोक चढण्यासाठी पहिलेच येऊन थांबलेले आहेत, का तर गाडी खूप लेट होती. आणि प्लॅटफॉर्मवर आत्ता आम्ही 1 नंबर प्लॅटफॉर्मवर पुण्याच्या आलेलो आहे. लोक बघू शकता तुम्ही किती लोक बाहेर थांबलेले आहेत. सगळे गाडीमध्ये चढायला आहेत, पण प्लॅटफॉर्म 1 नंबरवर असं नाही की ह्याच गाडीला चढायला दुसऱ्या पण गाड्या येत असतात. आणि वंशची मावशी दिसलेली आहे, तो आवाज येत आहे. तर हे आमचे सगळे नातेवाईक पण इथे आमच्याबरोबर ट्रिपला येणार आहेत. ते पण आलेले आहेत. ते पण आमच्या डब्यात आहेत. पुढच्या साईडला त्यांची जागा आहे. ते पुढच्या दरवाजातून चढतील. तुम्हाला दृश्य दाखवतो हे पुन्हा रेल्वे स्टेशन जे जंक्शन आहे. आता लोकांची चढण्याची घाई चालू आहे. हे बघा, हे माझे घरातले शांत बसलेले आहेत वाट बघत. दोघं रिलॅक्स आहेत एकदम. वंश सांगायला लागला की मला माझे आजी दिसलेले आहेत, तर चला पुढं जाऊ, बॅगा चढवायचंच काम चालू आहे. ही पुण्याला लगभग 9 वाजेपर्यंत ही गाडी पुण्याला पोचते आणि 9 वाजलेलंच आहेत. गाडी थोडी लेट आहे. जागा मिळालेली आहे. मी बाहेर हल्दीरामला जाऊन काय मिळतं का ते बघून आलो, पण ऑलरेडी मिठाई घेतली होती त्यामुळे घेतली नाही. हा बाहेरचा नजारा, जे काटेरी झाडेझुडपं पुण्याच्या बाहेरील 2 साईडला भरपूर आहेत, ते काटेरी झुडपंच आहेत. इकडं शेती खूप कमी आहे आणि टेम्परेचर, वातावरण उन्हाळा असल्यामुळे एवढं गरम होत होतं. आणि त्यात जनरल स्लीपर. आता आम्ही सगळे मिळून, जो घरून डबा आणला होता तोच आम्ही सगळे मिळून इथं बसून खाल्ला. गप्पा मारत बसलो होतो. खूप गप्पा मारल्या इथे आम्ही. आणि बाहेर एकदम ड्राय वातावरण. मी तर गरमीने हैराण झालो होतो. आत्ता आहे मनमाड स्टेशनला, मनमाड जंक्शन, जिथे आम्ही केळी घ्यायला उतरला होतो. इथे केळी चांगली मिळतात कारण की जळगाव जवळ आहे इथून. आणि वंशची मम्मी, आजोबा सगळे बाहेर फिरतात. तोपर्यंत मनमाड येते, नाही तर भुसावळला आम्ही स्विगीवरून ऑर्डर केली. तुम्ही जो रेल्वेचा ॲप आहे, ज्याच्यातून तुम्ही वाया स्विगी किंवा झोमॅटोमार्फत तुम्ही तुमची ऑर्डर करू शकता. ती स्टेशनच्या 1 ते 2 तास आधी तुम्हाला ऑर्डर करावी लागते आणि ती वेळेवर येते. असं नाही की ते मिळत नाही. ही समोर जे केंद्र दिसतंय, हे जे कोळशावरून तुम्ही जे लाईट निर्माण करता, त्याची मोठी ही अणुभट्टी असल्यासारखंच आहे. आणि हे या ठिकाणी टेम्परेचर भरपूर होतं. जे आम्ही पार्सल मागवलं होतं, जे 900 रुपयेचे, टोटल तिघांना आम्ही चिकन बिर्याणी मागवली होती आणि ती आम्ही आता खात आहे. स्टेशन, मला वाटतं हे रावेर स्टेशन आहे. या स्टेशनला काही गाडी थांबली नाही. पण तुम्ही पार्सल हे 2 तास आधी जर मागवलं तर तुम्हाला वेळेवर मिळेल. आणि हा दिवस दुसरा चालू झाला. रात्रीचा काय मी व्हिडिओ घेतला नाही. खूप थकलो होतो, झोपलो. आणि पहाटेचे 5:30 झालेले आहेत. सूर्य अजून उगवला नाही. सूर्य उगवायचा आहे. मी
बाहेरचा थंड वातावरणाचा आनंद घेत आहे. आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकॉनला दाबा आणि कमेंट जरूर करा. त्याच्यातून आम्हाला प्रोत्साहन मिळेल की व्हिडिओ कसा बनवायचा, काय करायचं आणि तुमच्या आवडीनिवडी आम्हाला लक्षात येतील. मी आता आतला नजारा दाखवतो. जो जनरल स्लीपर आहे, या ठिकाणी AC नसतो, फक्त फॅन असतात आणि गरम गरम हवा येते फक्त या फॅनने. हे सगळे झोपलेले आहेत. हा वंश झोपलेला आहे. खाली वंशची मम्मी आणि खाली त्याचे बाबा. असे आम्ही एका जवळच सगळ्यांच्या आमच्या सीट होत्या. आणि आत्ता आलो आहे आम्ही आग्रा. आग्रा आग्रा का ताजमहल म्हणजेच आग्रा आलेला आहे. ही आग्रा स्टेशन इथून लगभग 3.5-4 किलोमीटर ताजमहल आहे, पण रेल्वेतून दिसत नाही. मी बघण्याचा प्रयत्न केला पण मॅपमध्ये लांब दाखवते. मग मी हे जे ताजमहल फेमस आहे आग्राचं, जे ऐतिहासिक शहर आहे, ज्या ठिकाणी राजधानी ही होती ही आग्रा. आणि तुम्ही जर आग्राला उतरायचं असेल तर तुम्ही उतरू शकत नाही, तुम्हाला रिटर्न नाही तर ह्या स्टेशनला थांबत नाही गाडी. स्लो पुढंच चालते, या ठिकाणी थांबत नाही आणि या ठिकाणी क्रॉसिंग पण नाही. त्यामुळे आग्राचं प्लॅनिंग करायचं असाल तर ह्या ट्रेनमध्ये येऊ नका. तुम्हाला दिल्लीतून रिटर्न यावं लागेल किंवा आधीच तुम्हाला नाही, दिल्लीतूनच रिटर्न यावं लागेल, का तर हे कुठे जास्त थांबत नाही. दिल्ली निजामुद्दीनलाच थांबते, इथून तुम्हाला रिटर्न यावं लागेल. आणि सकाळचं 9-9:30चं टायमिंग आहे आणि भूक लागली होती तर आम्ही रेल्वेतले पोहे घेतले. रेल्वेतले पोहे 30 रुपयाला येतात, तर 30 रुपयाचे पोहे घेतले आणि त्याच्याबरोबर जी हल्दीराममधून जी मिठाई ऑरेंज बर्फी घेतली होती ती घेतली. आणि हे रहा मथुरा. मथुरा ही भगवान श्रीकृष्णाची सुंदर नगरी. हे सुंदर रेल्वे स्टेशन आहे आणि या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचं चांगलं मोठं मंदिर आहे. तुम्ही मथुरेला सुद्धा येऊ शकता. बघण्यासारखं भरपूर काही आहे. इथले मंदिरं खूप सुंदर आहेत. तुम्ही दिल्लीवरून आग्राला जाताना तुम्ही मथुरा करू शकता आणि ताजमहल जाता जाता तुम्ही मथुरामध्ये भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेऊ शकता. आत्ता मी पूर्ण बॅगा सगळ्या बाहेर काढून दरवाजामध्ये उभा आहे. गाडी ही प्लॅटफॉर्म नंबर 1ला सांगितली होती. बघूया कोणत्या प्लॅटफॉर्मला येते. मी डाव्या साईडला उभा आहे, उजव्या साईडला उभा आहे आणि डाव्या साईडला तिकडं लोकं थांबली होती. येता येताच आम्हाला मेट्रोचं दर्शन झालं आणि असं जाणवलं की आता आपण दिल्लीमध्ये जवळ आलेलो आहे. आणि आत्ता मी गाडीतून उतरलो आहे. लगेज कसं गडबडीत काढलेलं आहे, एका साईडला मांडलेलं आहे आणि आमचे सगळे ग्रुप हा एकत्र यायचा प्रयत्न करतो आहे. आणि इथून पुढं आम्ही वर जे सामान आहे ते स्टेशनच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो आहे. हे आम्ही लिफ्टहून वर आलेलो आहे. तुम्ही लिफ्टचा वापर करा. दिल्लीमध्ये बॅगा हेवी असतात तर तुम्ही लिफ्टचा जरूर वापर करा. आणि हे सगळे आमचे नातेवाईक आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे एका ठिकाणी. आणि सगळ्या बॅगा आम्ही एकत्र करून, आम्ही काय हमाल वगैरे काय घेतलेलं नाही, का तर आम्ही सध्या फ्रेश आहोत, त्यामुळे आम्हाला हमालाची काही गरज वाटली नाही. सगळे एकत्र आम्ही सगळे बॅगा घेऊन आता आम्ही पुढे निघणार आहे स्टेशनच्या गेटकडे. आणि पुन्हा एकदा सांगतो, जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला, आम्ही आता निजामुद्दीन स्टेशनच्या बाहेर बरोबर आलेलो आहे गेटमध्ये आणि इथून एंट्रन्स आहे आणि इथूनच एक्झिट आहे.